नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे सर्व मस्त ना आणि मजेत असायला पाहिजे. सो हे रात्री 12 वाजता आम्ही केक कट केला. प्रशांतचा बर्थडे होता आणि आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायला अजिबात आवडत नाही, तर छोटासा मी केक घेऊन आले. रात्री 12 वाजेपर्यंत अक्षित जागा होता आणि त्याने पण बर्थडे सेलिब्रेट केला. आणि आमचा छोटासा ब्लॉगिंग बघा कसा करतो. मार्केटमध्ये रात्री आम्ही केक कट केला. त्यांना सेलिब्रेट करायला अजिबात आवडत नाही बाबांचा बर्थडे ना बाबू. बाबांना आवडत नाही ना सेलिब्रेट करायला. हा गिफ्ट आवडत नाही. सो आणि आता आई बाबा पण येणार आहेत. सो मी आज बनवायचे ना. कोण नाही? गावची आजी येणार. अक्षित त्याला गावची आजी बोलतो. गावची आजी आणि आबा ना. सो येणार आहेत. यायला पाहिजे होते 4 वाजता. आता 5:30 झाले तरी अजून आले नाहीयेत. सो कधी येतात मी पण आता वाट बघते. आणि आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी. आणि जर वेळ मिळाला तर केक पण बनवण्याचा विचार आहे. सो बघूया जर वेळ मिळाला तर. आणि खूप साऱ्या भाज्या घेऊन आले मी. जवळजवळ 2-3 दिवसाच्या भाज्या घेऊन आले मी आज बिर्याणीसाठी. आज नवीन काय बनवलं त्यासाठी. आणि मला ना ही खूप छान अशी 10 रुपयाची जुडी मिळाली. आणि विंटर सीझन मध्ये तर आता स्वस्तच असते, पण ही खूपच फ्रेश आहे. हे बघा. याचं आपण झाड लावूया बघू. ट्राय करूया आपण याचं झाड लावूया. ठीक आहे चालेल. आपण याचं झाड लावूया. ही पण साफ करायचा मोठा टास्क आहे ना. अजून काय आणलंय? या सर्व भाज्या मी रात्रीच आणून ठेवल्या होत्या आणि सकाळी आता सर्व कामं उरकून झाल्यावरती दुपारी हे सर्व भाज्या मी आता काढून ठेवते. कारण की आज काहीतरी स्पेशल केक कट करायचं नाहीये, ठीक आहे, पण काहीतरी स्पेशल तर आपण बनवू शकतो म्हणून काहीतरी. आणि आई बाबा पण आज येणार होते, तुम्हाला मी सांगितलं. तर मग आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी. सो असंच काहीतरी सर्व भाज्या एकत्र करून व्हेज बिर्याणी बनवणार आहे. त्यासाठी मी अशा छोट्या छोट्या सर्व भाज्या घेऊन आली आहे. छोट्या छोट्या म्हणजे सर्व पाव किलो अशा छोट्या भाज्या घेऊन आली आहे. शिमला मिर्च, गाजर, बीटरूट, पनीर, मटार, फरसबी, अजून कोथमीर वगैरे सर्व भाज्या घेऊन आली. सो अक्षित पण आज लवकर उठला कारण की अक्षितच्या आज आजी आजोबा येणार होते. सो आज म्हणजे 2-3 दिवसानंतर लग्न आहेत. सो आज त्यांच्या मुलाचा बर्थडे होता, तर त्याच कारणाने आज ते येणार होते. सो त्यांना पण बर्थडे सेलिब्रेट करायला आवडत नाही. सो ते बर्थडे केक कट करून आम्ही रात्री झोपलो. सकाळी थोडंसं मंदिरात वगैरे जाऊन आलो. मी ती क्लिप नाही घेतली. नंतर मग ते जेवून सेकंड शिफ्टसाठी कामाला गेले. आता रात्री येतील 12 वाजता. सो बर्थडे संपला. असं असतो दिवस. सो कधी बर्थडे सेलिब्रेट करणार कधी काय म्हणून रात्री मी 12 वाजताच केक कट केला. आणि मग थोडंफार का होईना पण बर्थडे सेलिब्रेट व्हायला पाहिजे. कारण की वर्षातून एकदाच आपण सेलिब्रेशन करतो. सारखे तर आपले बर्थडे येत नाही, पण त्यांना बर्थडे सेलिब्रेट करायला आवडत नाही. सो ठीक आहे, नंतर याच्या पुढचं तर बर्थडे आपण एकत्र सेलिब्रेट करू ह्या अपेक्षावर, ह्या आशेवरती मी अक्षितने पण हो बोलून तयार झाले. व्हेज भाजी नाही, व्हेज बिर्याणी. काय बनवणार मोठ्याने बोल. व्हेज बिर्याणी. त्यासाठी या सर्व मी भाज्या आणल्यात. आणि भाज्या एवढ्या महाग झाल्यात. 20 रुपये पाव किलो. सर्व गोष्टी 20 रुपये पाव किलो, 30 रुपये. बघा तर लागलं असतं तर लागलं ना. इकडे आहे. कोण आले? बाबा द्या. आई तो तसा बेल वाजली की झाला तो आतमध्ये. पळालो. कोण आले? आम्ही वाट बघतोय कधी येताय. तुम्ही येता तेव्हा नेहमी ट्रेन लेट होते. हा त्याला बाप रे 2-2 डबे भरून. मग अक्षित नाही आवडत. अक्षित नाही खाणार. आवडतं मग. कोणाची टिकली घेतली तू?
बघितलं आजी आजोबा आले, त्यांनी पुरणपोळी आणली आणि अक्षितने पुरणपोळी काढून त्याने खायला पण सुरुवात केली. इतकी त्याला पुरणपोळी आवडते आणि आजपासून 3-4 दिवस तो पुरणपोळीच खाणार आहे. दुपारी पुरणपोळी, संध्याकाळी पुरणपोळी असते. पुरणपोळी असल्यावर मला भात नको, नाश्ता नको, काही नको. नाश्त्याला पण पुरणपोळी दिली तरी तो खाईल, पण नाश्त्याला काहीतरी मी वेगळं देते. तर दुपारी तो पुरणपोळी खातो, संध्याकाळी पण पुरणपोळी खातो. जर कंटाळा आला तर मी भात आणि डाळ मला पाहिजे, नाही तर नॉर्मल चपाती. सो बघितली आजीसोबतची मस्ती वगैरे. त्याची आजीसोबत इतकी मस्ती चालू असते, किती काय काय चालू असतं त्या दोघांनाच माहिती. आजी आणि आजोबा पैकी आजी खूप मस्ती करते अक्षितसोबत, आजोबा एकदम शांत आहेत. सो अशा प्रकारे आता मी जेवणाला सुरुवात करते आणि ते बाहेर अक्षितसोबत मस्ती वगैरे करत होते. त्यांचे कॉल्स वगैरे चालू होते आणि टीव्ही पण बघत होते. सो इथे मी फटाफट आता वाटाणा, फरसबी वगैरे सर्व मी कापून घेते. हे सर्व कापून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी एक केलं, मला बटाटा उकडून घ्यायला पाहिजे होता. सो मी असाच कच्चाच बटाटा त्याच्यामुळे टाकला, पण बटाटा शिजायला खूप वेळ लागला. त्याच्यामुळे कधी पण केलं ना, एक टिप थोडीफार छोटीशी, की बटाटा आधी उकडून घ्या, नंतर मग बटाटा बिर्याणीच्या मसाल्यामध्ये टाका. थांबते, रेड लाईट लागल्यावर गाडी थांबते, ग्रीन लाईट लागल्यावर गाडी हा हा चालू. तोंड काय कुठे गेलं, तोंड ह्याचं काय बंद असतो. हे काय ते काय. तुम्हाला मी सांगते, ते बोलण्याच्या नादामध्ये ना कांदा इतका करपून गेला. एकदा जसा पाहिजे होता ना तसाच कांदा माझ्याकडून आज भाजला गेला. नाही तर मग नेहमी मी सॉफ्ट ठेवते. सो आज एकदम कुरकुरीत क्रिस्पी झाला होता आणि त्यालाच वेळ लागतो कांदा कापायला. सो कांदा मी तेलामध्ये टाकला आणि तसाच तो भाजून दिला आणि मी इथे भाज्या सर्व कट करत होती आणि माझ्या लक्षातच नाही की कांदा पण ठेवलाय आणि तो इतका करपून झाला. तुम्हाला मी दाखवते. नाही, एका साईडला मी भात करायला ठेवला होता. तोपर्यंत अक्षयची मस्ती चालूच होती आणि खूप काय काय घेऊन आले होते गावावरून. पालेभाजी घेऊन आलेली, कढीपत्ता जो घरी लावलेला कढीपत्ता तो घेऊन आले होते. अजून चिवडा, पुरणपोळीचे 2 डब्बे, खूप काय काय. आमची गावावरून आल्यावरती खूप मजा असते. असे काय काय खाऊ वगैरे घेऊन येतात. अक्षयची मजा असते. बघा एका साईडला बघा कांदा टाकलाय भाजायला, एका साईडला भात आता करते. आणि बघा मी अगोदर टाकायला पाहिजे होते बटाटा शिजायला, पण तो डायरेक्ट भाजीमध्येच मी बटाटा करून टाकला आणि इतका पसारा झाला होता. मुली नंतर पटापट आधी जेवण बनवून घेते, नंतर मग पसारा आवरून घेते. सो याच्यामध्ये सर्व जेवढ्या मी भाज्या अवेलेबल होत्या माझ्याकडे सर्व मी त्या कढईमध्ये मिक्स करायसाठी टाकल्या. कांदा, टोमॅटो, मटार, गाजर, बीटरूट, फरसबी, कोथिंबीर, शिमला मिर्च, मटार, अजून जर भाज्या असतील त्या पण टाका. फ्लावर नव्हता माझ्याकडे, तो नाही टाकला. सर्व भाज्या मिक्स करून झाल्या होत्या. आपले सर्व मसाले टाका, बिर्याणी मसाला, दही, सर्व चवीप्रमाणे मीठ आणि आपण जो कांदा क्रिस्पी करून घेतला होता त्याच्यामध्ये टाकाने एकदम मिक्स करून घ्या. आणि तेलामध्ये डायरेक्ट फोडणीला दिला होता मी आणि दोन शिट्या काढून घेतल्या, म्हणून त्याच्यामुळे तो बटाटा लगेच शिजला. अगोदर मी 5 मिनिटात बघत होती पण बटाटा शिजतच नव्हता, त्याच्यामुळे लगेच मी कुकर लावला आणि 2 शिट्या काढून घेतल्या आणि बटाटा लगेच शिजला. आणि तो दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट केला. खाली थोडेसे ना बटाटे ठेवले, त्यानंतर भात टाकला, नंतर मग भाजी टाकली, परत भात टाकला, परत भाजी टाकली, असे 2-3 थर मी लावले. आणि वरून ना भातावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली, अजून पुदिना टाकला आणि आपण जो कांदा क्रिस्पी करून घेतलेला तो एकदम मस्त सजवून टाकला आणि परत दम देण्यासाठी ठेवला. आणि दम देण्यासाठी मी ना तवा ठेवते, तव्यावरती तो जे आपण दम देणार आहे, जी बिर्याणी आपण त्याच्यामध्ये ठेवली होती तो भांडा ठेवते. आणि आपल्याकडे जी मसाल्यामध्ये ना आपल्याकडे जी मोठी दालचिनी असते ना ती थोडीशी ना गॅसवरती ना भाजून घेते आणि लगेच त्या आणि आपण जो भात करतो त्याच्यामध्ये वाटी ठेवते आणि जी भाजून घेतली दालचिनी लगेच त्याच्यामध्ये ठेवते आणि लगेच झाकण ठेवते आणि वजनदार गोष्ट त्याच्यावर ठेवते की तो स्मेलचा भार नाही यायला पाहिजे. आणि एकदम गॅस एकदम कमी ठेवते आणि 10 ते 15 मिनिटांसाठी तो दम द्यायला ठेवते मी. सो अशा प्रकारे मी दम बिर्याणी बनवते. सो तुमच्याकडे अजून काय टेक्निक असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
आजी आजोबा आले ना की आम्हाला काहीच टेन्शन नसतं की अक्षितला कुठे जर जायचं असेल तर अक्षितला घेऊन जावं लागतं. आणि आजी आजोबा आले की अक्षितला ठेवून आम्ही बिंदास मार्केटला वगैरे जाऊन येतो. नाहीतर मग अक्षितला मी येऊ फक्त त्याला मी आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की मी ना बहिणीच्या हळदीला जाणार आहे. सो त्याला मी नाही घेऊन जाणार आहे. सो मी त्याला काय म्हणून घरी ठेवून जाते मी तुम्हाला नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. सो अशा प्रकारे कोणी सोबत आम्ही दोघंच राहतो. त्याच्यामुळे कोणी जर आजी आजोबा जर कोणी असेल ना तर ॲटलिस्ट आपल्याला आराम मिळतं की 5-6 मिनिटांसाठी तरी आराम मिळतं की हां बाई लोक ते घेऊ शकतात. नाहीतर मग ते आपल्या भोवतीच असतात, त्यांना काहीतरी बिझी करून ठेवण्यामध्येच आपला वेळ निघून जातो. नाहीतर मग आपण काय करतो, मोबाईल तरी देतो नाहीतर मग टीव्ही तरी देतो. पण अक्षितला त्याची सवय नाही लावली आहे. सो असं काहीतरी मी ॲक्टिव्हिटी करत राहते. नाहीतर मग तो झोपला तोपर्यंत फटाफट जेवण बनवून घ्यायचं, नंतर मग त्याच्यासोबत खेळायचं. नाहीतर मग मी जेवण बनवायला गेली की मग तो बोलतो की माझ्याशी खेळ, मला टीव्ही लावून दे. कधी कधी असं पण होतं की टीव्ही पूर्ण वेळ तो टीव्ही बघतो, जवळजवळ खूप वेळा मग टीव्ही बघतो. नंतर मग मलाच कसं तरी वाटतं, मग ते जेवण तिथल्या तिथे ठेवते. मग प्रश्न आल्यानंतर मग मी जेवण बनवते. असं काही ना काही चालू असतं. पण सोबत कोणतरी असलेलं ना तर ते लोक आपल्याला सांगायला येत नाही की आई माझ्यासोबत खेळायला ये, आई हे कर, आई ते कर. मग ते त्यांच्यासोबत मस्ती वगैरे त्यांची खूप चालू असते. मग सोबत कोणतरी आजी आजोबा असायलाच पाहिजे. जे नसेल त्यांना ते महत्त्व खूप असतं, पण त्यांच्याकडे जे असतं त्यांना ते महत्त्व नसतं. असं काही ना काही चालू असतं. सो आता फटाफट मी ते बघा कुकर लावते. कुकरला 2 शिट्या करून घेते आणि फटाफट आपली बटाट्याची भाजी पण शिजली, बटाटा पण शिजला, अगोदर शिजत नव्हता. नंतर मग अशा प्रकारे मी थर लावले. सो आता वरून मी शिजवलेला जिरा राईस टाकते, भात टाकते, म्हणजे जो बिर्याणीचा भात असतो तो टाकते. सो मी माझी अशीच बिर्याणी असते, जे अवेलेबल असते त्याच्यापासूनच बिर्याणी बनवून टाकते. काही काही लोक दुधामध्ये केशर मिक्स करून ते त्याच्यावरती टाकतात, नंतर काजू वगैरे टाकतात. नंतर सो असं काहीतरी आम्ही छोटंसं सेलिब्रेशन केलं बघा. अशा प्रकारे मी दालचिनी भाजते आणि लगेच त्याच्यामध्ये टाकते. सो कोणाला दम द्यायचा असेल, जर काही अवेलेबल नसेल तर असं काहीतरी फटाकन तुम्ही पण करू शकता जसं मी करते. जर तुम्हाला सोयीस्कर पडेल तसं तुम्ही करा. मी सांगते म्हणून करू नका. नंतर आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन केलं. प्रशांत नव्हते, ज्यांचं बर्थडे होता तेच अवेलेबल नव्हते, ते रात्री 12 वाजता आले. सो अशा प्रकारे मी व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी बोलू शकतो, कारण की त्याच्यामध्ये थोडंसं पनीर पण टाकले मी. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आम्ही आता खातो सर्व परिवार, आजी आजोबा, अक्षित, मी, कारण की प्रशांत रात्री येणार होते. सो या पॉझिटिव्ह नोटवरती मी व्हिडिओ इथेच थांबवते. आपण भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आमच्या व्हिडिओ बघत राहा. बाय.